नमस्कार मित्रांनो, संगीता किचन मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। आज आपण चपाती बनवणार आहे। गव्हाच्या पिठाची चपाती। महाराष्ट्रामध्ये 4 पदरी चपाती प्रसिद्ध आहे। लहान मुलांना खूप आवडते, ते खाताना स्वाद लागते। चपाती बनवण्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊया। आता ह्याला चाळायचं, याच्यामध्ये किडे वगैरे असले तर ते वरती राहतात। तर ह्याला चवीनुसार मीठ चुटकीभरच टाकायचं, जास्त टाकायचं ना। आता ह्याला मळायला पाणी पाहिजे। आता हे मीठ टाकलेलं ह्याला एकत्र करून घ्यायचं, मिक्स करून असं। ह्याच्यात मध्ये हळूहळू पाणी ओतून घ्यायचं, लागेल तसा। ह्याला सगळं एकत्र करून घ्यायचं, दाबून मळून घ्यायचं, हलक्या हलक्या हाताने पूर्ण एकत्र करायचं, व्यवस्थित मळून घ्यायचं। अजून थोडंसं पाणी लागतं याला। आता हातावर घ्यायचं आणि असं सगळीकडे टाकून घ्यायचं आणि परत त्याला पिठाला दाबायचं, असं व्यवस्थित सगळं एकजीव करायचं त्याचा पिठाचा। त्याच्यामध्ये असं लावून घ्यायचं, परत ह्याला असं फोल्ड करायचं, असं परत ह्याला फोल्ड करायचं। दोन्ही हाताने ह्याला आता थोडंसं असं त्याचं दुमटून घ्यायचं, परत त्याला सुक्या पिठामध्ये असं बुडवून घ्यायचं। दोन्ही कंड असं सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे, नाहीतर खाली बेलण्याला चिकल्याला चिटकतंय। हे आता आपल्याला चपाती बनवायला गोळा तयार झालेला आहे। तर आपण ह्याला असं बेलण्यानं बेलून घ्यायचं, उचलून आणि असं करून व्यवस्थित सगळीकडे फिरवायचं बेलणं। आपल्याला जर चिटकत असलं तर अजून थोडासा हासा पिठाचा हात लावायचा, परत असं बेलणं फिरवायचं। असं आपल्याला थोडा हात दोन्हीकडे लावून घ्यायचं, परत हे आपण बेलणं फिरवून घ्यायचं व्यवस्थित, सारखं असं व्यवस्थित करून घ्यायचं। कोणीकडे जाड कोणीकडे पातळ ते आपणाला समजतंय उचलल्यावर। असं हातामध्ये घेऊन बघायचं, असं पण बेलणं फिरवून घ्यायचं सगळीकडे व्यवस्थित।
छानपैकी गोल झालेला आहे. आपण चपाती बनवून असं तयार करायची. आपली ही चपाती बनवून तयार झालेली. आता आपण हे उचलून घ्यायचं. असं आपण हे आता आपण थोडं तेल तव्यामध्ये असं टाकून घ्यायचं. परत ही हळू चपाती आपण त्याच्यामध्ये सोडायची. परत आपण आता ह्याला चपातीला असं पलट्यानं उचलून टाकायची. परत थोडं हलका असं त्याच्यावर तेल लावून घ्यायचं. परत ह्याला पलटून इकडच्या बाजूला घ्यायची. इकडं पण थोडं असं तेल लावून घ्यायचं. सगळीकडे लावून घ्यायची चपातीला. आपली चपाती बनवायची. आपण असं केलं तर आपली चपाती फुगते. एकदम मऊ राहते चपाती. आणि जास्त वेळ एकत्र ठेवायचं ना. असं सारखं खालीवर बघत राहायचं. पलट्यानं हलवत राहायचं. चपाती भाजताना थोडंसं मोठं गॅस ठेवायचं. आपली चपाती अशी फिरवून भाजून घ्यायची. परत असं आपण फोल्ड करायची. मध्ये घ्यायची. व्यवस्थित भाजत्या. पलट्यानं दाबून भाजून घ्यायची. परत आपण दुसरी अंग भाजून घ्यायचं. असं आपली चपाती तयार झाली भाजून. आता काढून घ्यायचं आपण चपाती भाजून झाले तयार. आपण काढून घ्यायची. आपल्या बनून चपात्या तयार झाली. ते हे आपण आता त्याला थोडंसं एक साइड मोडून बघायची. आपली चपाती कशी बनलेली आहे. बनून तयार झालेली आहे. आपली 4 पदरी चपाती अशी असते. ही एक पदर आहे. ही एक आहे. ही 4 पदरी चपाती अशी बनून तयार होत्या. आपल्याला खाण्यासाठी मऊ एकदम छान लागत्या. असं बनवून बघा. अशा ह्या पद्धतीने बनवलेल्या चपात्या महाराष्ट्रामध्ये खूप आवडीने खातात. आपल्याला हे चपाती कशी वाटली ते आपण खाली कमेंट्स मध्ये सांगा. संगीता किचन बघण्यासाठी आपला धन्यवाद.